वेलकम स्टुडंट्स. बघा आपण इंटिग्रेशन हा टॉपिक स्टडी करत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले डेरिव्हेटिव्हचे जवळपास 18 फॉर्म्युले आहेत. ते रिकॉल करा, ते रिवाइज करा. ज्यांना डेरिव्हेटिव्ह इझी येतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह लक्षात येतो त्यांच्यासाठी इंटिग्रेशन लक्षात येणं खूप अवघड गोष्ट नाहीये. पण डेरिव्हेटिव्ह जर लक्षात नाही आला तर इंटिग्रेशन खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि सगळं काही या 18 फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. डेरिव्हेटिव्हचे 18 फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे जे काही आपण येस्टरडेच्या लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले 28 इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. आणि डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तर इंटिग्रेशन काढता येतं. खूप सिंपल आहे. बघा कसं आपल्याला माहिती आहे हा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स? साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस येतो. तर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स हे काय यायला पाहिजे? रिव्हर्स प्रोसेस आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय यायला पाहिजे? साइन. फक्त इथं टर्म काय ऍड करायचे? प्लस सी ऍड करायचे. तर या पद्धतीनं आपल्याला त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्ट करू. इव्हॅल्युएट. त्याला तुम्ही जो तुमच्याकडे जो नंबर आहे तो नंबर द्या. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root 1 minus x square minus sec square x आणि मल्टिप्लाय मध्ये dx. ओके. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करायचे आहे आपल्याला. तर फर्स्ट स्टेप मध्ये काय येईल बघा. फर्स्ट स्टेप सोल्युशन बघा. आजचा व्हिडिओ लेक्चर आहे म्हणून मी नंबर 1 देतो त्याला. I is equals to let integration 1 upon under root 1 minus x square minus x square x into dx. ही तुमची फर्स्ट स्टेप असेल. ओके. आता इथं साइन कोणतं आहे? मायनस. डेरिव्हेटिव्ह असू द्या, इंटिग्रेशन असू द्या, प्लस साइन आणि मायनस साइन असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह किंवा सेपरेट इंटिग्रेशन करता येतं. राईट. सो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root 1 minus x square into dx. इंटिग्रेशन आणि dx सेपरेट केला. मायनस इंटिग्रेशन आणि sec square x dx. आता 1 ते 28 मध्ये हा फॉर्म्युला आहे बघा. 1 upon under root 1 minus x square हा फॉर्म्युला. हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू ती इंटिग्रेशनची असणार आहे. इंटिग्रेशन 1 upon under root 1 minus x square हे टर्म म्हणजे काय आहे तुमचं? तर हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे. साइन इनवर्स x मायनस sec square x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारतोय मी. sec square x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे? tan x चा. म्हणून sec square चे इंटिग्रेशन tan x आणि शेवटी प्लस c लिहायला विसरायचं नाही. सो I is equals to sin inverse x minus tan x plus c. आलेलं उत्तर बरोबर आहे का नाही क्रॉस व्हेरीफाय करा. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x येतो. sin inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus x square येतो. म्हणजे आलेलं आन्सर हे बरोबर आहे. ठीक आहे. असंच तुम्ही सेकंड एक्झाम्पल सॉल्व करा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 by x plus 1 upon 1 plus x square minus tan x into dx. बघा सेकंड नंबरचा प्रॉब्लेमचं सोल्युशन. लेट I is equals to integration 1 by x 1 upon 1 plus x square minus tan x into dx. प्लस साइन माइनस साइन ही सेपरेट करता येतं. सो I is equals to इंटिग्रेशन 1 by x dx. 1 by x चं सेपरेट इंटिग्रेशन केला. 1 upon 1 plus x square
या फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन मायनस integration of tan x with respect to x. So what is the integration of 1 by x? 1 by x चे इंटिग्रेशन काय येतं तर ते log x येतं. 1 by x चे इंटिग्रेशन काय आहे log x, कारण log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 by x, म्हणून 1 by x चे इंटिग्रेशन log x प्लस 1/1 plus x square चे इंटिग्रेशन tan inverse x, कारण tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x square, म्हणून 1/1 plus x square चे इंटिग्रेशन tan inverse x minus what is the integration of tan x log of sec x, आणि शेवटी प्लस ला लास्टला प्लस c लिहायला विसरायचं नाहीये. सो I is equals to log x plus tan inverse x minus log of sec x plus c. So this is your problem number 2. Okay. Now next बघा problem number 3. Evaluate integration a raised to x plus x raised to a plus e raised to x प्लस a रेज टू a आणि मल्टिप्लाय बाय dx. प्लस आहे म्हणून प्रत्येक टर्म सेपरेट करता येते आपल्याला. तो सेपरेट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि सॉल्व करा. बघा फर्स्ट लेट I is equals to integration a raised to x, x raised to a, e raised to x, e raised to a into dx, राइट. तर बघा चार टर्म्स आहेत, चार टर्म्स सेपरेट प्लस नी आहेत म्हणून आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह सेपरेट इंटिग्रेशन काढता येतं. सो राइट देयरफॉर I is equals to integration of a raised to x dx, integration of x raised to a dx, integration of e raised to x dx, integration of a raised to a dx, right. So it is equals to integration काय a raised to x चे इंटिग्रेशन माहिती आहे. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे a raised to x into log a आहे. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे a raised to x into log a. तर a raised to x चे इंटिग्रेशन काय असेल तर त्याचा इंटिग्रेशन असेल a raised to x divided by log a प्लस x raised to a. आता x raised to a मध्ये x बेसला आहे, व्हेरिएबल आहे, a पॉवर मध्ये आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे असा फॉर्म्युला कोणता आहे जो बेसला व्हेरिएबल आहे, पॉवरला कॉन्स्टंट. x raised to n चा म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला म्हणजे x raised to a चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय असेल x raised to पॉवर इन्क्रीज होतो 1 नी आणि सेम पॉवर डिनॉमिनेटर मध्ये a plus 1 divided by a plus 1 by helping using x raised to power n फॉर्म्युला. हा a raised to x वापरला, हा x raised to n. ऑलरेडी e raised to x चे इंटिग्रेशन माहिती आहे, e raised to x आहे. नाउ प्लस लास्ट इम्पॉर्टंट आहे a raised to a चे इंटिग्रेशन. a कसा आहे तर तो कॉन्स्टंट आहे, a कॉन्स्टंट आहे, पॉवर मध्ये सुद्धा a च आहे, तो पण कॉन्स्टंट आहे. आणि एखाद्या टर्मचा पॉवर दोन्ही टर्म जर कॉन्स्टंट असतील तर ती टोटल टर्म कशी असते कॉन्स्टंट असते. म्हणून आपण काल जो तिसरा रूल बघितला होता a raised to power a तो बाहेर घ्यायचा. a raised to power a बाहेर घेतला म्हणजे 1 राहतो, 1 into dx. हा कशामुळे बाहेर घेऊ, हा दिस इज नथिंग बट k into f of x. आपण जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट मल्टिप्लाय मध्ये असेल तर बाहेर घेत होतो, तसं इंटिग्रेशन मध्ये सुद्धा कॉन्स्टंट नी मल्टिप्लाय असेल तर तो बाहेर घेता येतो. कॉन्स्टंट विल बी टेकन आउटसाइड. तो त्याच मेथडचा यूज केलाय. म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल बघा a raised to x divided by log a plus x raised to power a plus 1 divided by a plus 1 plus e raised to power x plus a raised to power a into what is the integration of 1. फॉर्म्युला नंबर 1 दिला होता. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून 1 चे इंटिग्रेशन x येतं म्हणजे a raised to power a into x
आणि प्लस सी. बघा तुम्ही जर रिव्हर्स हा झाला स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तुम्ही रिव्हर्स गेला तर तुम्हाला ती टर्म मिळेल. म्हणजे I is equals to a raised to power x divided by log a plus x raised to power a plus 1 divided by a plus 1 plus e raised to x plus a raised to a into x. फक्त इथं ही टर्म का बरं बाहेर आली, कारण हे दोन्ही काय आहे, so this is nothing but value of k constant, where k is nothing but constant, आणि कॉन्स्टंट मुळे तो टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आपण, राईट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. प्रॉब्लेम नंबर 4 बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ cos x divided by sin square x minus 1 upon 1 plus x square. आता तुम्ही म्हणणार पहिली टर्म थोडीशी अवघड वाटते, cos x divided by sin square x. याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये, पण ट्रिग्नोमेट्रीचा हेल्प जर घेतला, ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून आपल्याला त्याला एक्झाम्पलला सॉल्व करता येतं. बघा सोल्युशन. लेट I is equals to integration cos x divided by sin square x minus 1 upon 1 plus x square into dx. ही टर्म पहिली टर्म. ओके, सेपरेट करा, मायनस साइन असल्यामुळे सेपरेट करता येतं. I is equals to integration cos x divided by sin square x into dx, right? dx ni multiply minus integration 1 upon 1 plus x square into dx. आता या टर्मचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येतं का? cos अपॉन sin स्क्वेअर x चं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येईल का? नाही काढता येणार, तसा फॉर्म्युला पण नाहीये. तर याला असं करता येईल, cos x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x ला लिहिता येईल sin x into sin x, sin x into dx minus 1 upon 1 plus x square into dx, right? So integration of, what is value of cos x upon sin x? cos x upon sin x म्हणजेच cot x येतो, right? आणि 1 upon sin x म्हणजेच cosec x येतो, minus, and what is the integration of 1 by 1 plus x square? या टर्मचं इंटिग्रेशन काय येतं? tan इनवर्स x आणि लास्टला प्लस c. ओके, म्हणजे फायनल आन्सर. आता cot into cosec म्हणा किंवा cosec x into cot x. बघा cosec x into cot x याचं इंटिग्रेशन काय येतं माहितीये? तर याची व्हॅल्यू येते मायनस cosec x. तर तुम्ही मायनस cosec x चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय होता? मायनस cosec x into cot x होता. तर इथं मायनस साइन ऑलरेडी घेतलाय, म्हणजे मायनस cosec x मायनस tan इनवर्स x आणि प्लस c. पाठपाणी मायनस साइन कॉमन घेता येईल, म्हणजे cosec x प्लस tan इनवर्स x आणि शेवटी प्लस c. सो I is equals to minus cosec x plus tan inverse x plus c. So this is the answer, minus cosec x plus tan inverse x plus c. फक्त तिथं cos x आणि sin स्क्वेअरला sin into sin केलं आणि त्याला मॉडिफाय करून cos upon sin 1 upon sin. cos upon sin म्हणजे cot, 1 upon sin म्हणजे cosec आणि cosec into cot किंवा cot into cosec चे इंटिग्रेशन काय येतं? मायनस cosec x येतं, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट 3 by x plus 4 into a raised to x minus 5 into x raised to power 4, right? बघा सोल्युशन. लेट I is equals to integration 3 by x plus 4 into a raised to x 5 into x raised to power 4 to multiply by dx. So this is the given equation. हे दिलेले इक्वेशन आहे. आता काय करता येईल? सुरुवातीला प्लस आणि मायनस आहे, सेपरेट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घ्या. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन
3 by x into dx integration 4 a raised to x into dx minus integration 5 x raised to power 4 into dx. काय केलं सेकंड स्टेप काय केली लक्षात येते. सेकंड स्टेप काय केले प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. आता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आपल्याला. तर फॉर्म्युला अप्लाय करायच्या अगोदर प्रत्येक टर्म मध्ये इथं 3 आहे इथं 4 आहे इथं 5 आहे प्रत्येक टर्म मध्ये कॉन्स्टंट दिसते तर तो अगोदर बाहेर घ्या. म्हणजे काय बाहेर घेता येईल 3 बाहेर घेतला तर इंटिग्रेशन 1/x राहतो प्लस 4 घेतला बाहेर तर इंटिग्रेशन a raised to x राहतो मायनस 5 बाहेर घेतला तर इंटिग्रेशन x raised to 4 राहतो. ही स्टेप तिसरी स्टेप कळते. प्रत्येक टर्म मधला कॉन्स्टंट काय केलं आउटसाइड घेतला. इंटिग्रेशन जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बाहेर घेत होतो तसं इंटिग्रेशन मध्ये सुद्धा बाहेर घ्यायचंय. म्हणजेच 3 इंटू बोला इंटिग्रेशन ऑफ 1/x dx काय येतं डायरेक्ट फॉर्म्युला माहिती असेल तर ओके, नाही माहिती नसेल तर मनाला क्वेश्चन विचारायचा 1/x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो म्हणजे आपला आन्सर असणार आहे. 1/x कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो तर तो log x चा येतो म्हणून 3 into log x कारण log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणून 1/x चे इंटिग्रेशन log x प्लस 4 into a raised to x चे इंटिग्रेशन काढायचंय. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला a raised to x चा माहिती आहे a raised to x into log x रिव्हर्स प्रोसेस असल्यामुळे इंटू च्या ऐवजी आता डिव्हिजन होतं म्हणजे a raised to x चे इंटिग्रेशन काय आहे a raised to x डिवाइडेड बाय log a मायनस 5 into x raised to power 4 याला कोणता फॉर्म्युला वापरणार 1 ते 28 मधला x raised to power n चा तो फॉर्म्युला काय x raised to power n plus 1 डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर कमी करतो इंटिग्रेशन मध्ये पॉवर इन्क्रीज होतो म्हणजे x raised to power 4 plus 1 divided by 4 plus 1 आणि शेवटी प्लस c टर्म लिहायला विसरायची नाहीये म्हणजे आपला आन्सर येतं 3 into log x plus 4 a raised to x divided by log a minus 5 into x raised to power 5 divided by 5 plus c म्हणजे हा 5 कॅन्सल आउट होतो म्हणजेच तुमचं फायनल आन्सर येतं. लास्ट स्टेप वाटलं तर एक स्टेप वाढवतो मी 3 into log x plus 4 a raised to x divided by log a minus x raised to power 5 plus c. ओके बघा पाचवा प्रॉब्लेमचा आन्सर 3 log x plus 4 a raised to x into divided by log a minus x raised to power 5 plus c राईट. आता जेव्हा तुमच्याकडे राईट साईडला कोपऱ्यामध्ये बघा प्रॉब्लेम नंबर 6 लिहिलाय इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ sin x into sec square x dx. ओके आता बघा sin x into sec square x into dx आता डायरेक्ट प्रॉडक्ट साठी तर फॉर्म्युला नाहीये सध्याला आपल्याकडे कारण प्लस आणि मायनस असेल तरच सेपरेट करता येतो. आता sec square x ला तरी कन्वर्ट करा किंवा sin ला तरी बेटर काय राहील sec square x ला कन्वर्ट करून त्याचा फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्टेबल ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरून त्याला सॉल्व्ह करता येईल का चेक करू आपण. सो लेट I is equals to integration sin x into sec square x into dx. ओके तर बघा इंटिग्रेशन sin x into what is formula of sec square x. sec square x हा कशाचा इन्व्हर्स लिहिता येतो आपल्याला 1/cos square x into dx असं लिहिता येतं. sec square x म्हणजे 1/cos square कारण sec आणि cos एकमेकांचे इन्व्हर्स आहेत राईट. तर याला थोडंसं मॉडिफाय करता येईल का बघा इंटिग्रेशन sin x divided by cos x into 1/cos x into dx. कळतं का. तिसरी स्टेप काय केली थर्ड स्टेप cos square x ला cos x into cos x केलंय आणि एक cos sin मध्ये दिला sin upon cos आणि 1/cos. आता बघा sin upon cos आणि 1/cos. sin upon cos म्हणजे tan x आणि 1/cos x म्हणजे sec x. म्हणजे आता आपल्याकडे फॉर्म्युला तयार झाला tan x into sec x
किंवा sec x इंटू tan x. sec x इंटू tan x म्हणलं तरी सोपं आहे. tan x इंटू sec x दोन्हीचा मीनिंग तोच आहे. आणि tan x इंटू sec x या टर्मचं इंटिग्रेशन काय आहे तर ते sec x आहे. आणि शेवटी लास्टला प्लस c लिहायला विसरायचं नाही. सो I is equals to sec x plus c. I is equals to sec x plus c. So this is the final answer. tan into sec म्हणा sec into tan, कारण आपल्याला माहिती आहे 2 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन येतच येतं आणि 4 आणि 2 चं पण मल्टिप्लिकेशन येतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये जागा बदलली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. बघा नेक्स्ट 7th एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. ओके, बघा सॉल्युशन. let I is equals to integration x plus 1 bracket square into dx. आता डायरेक्ट x plus 1 bracket square ला फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाहीये, तर तुम्हाला अगोदर त्याचं एक्सपान्शन करावं लागेल. आता बघा एक्सपान्शन म्हणजे x plus 1 bracket square, त्याचं एक्सपान्शन जर करायचं असेल तर या एक्सपान्शन मध्ये याला असं लिहिता येतं x square plus 2x plus 1. कोणता फॉर्म्युला वापरला माहितीये? a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे ना a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, त्याचं एक्सपान्शन a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार. आता तीन टर्म झाल्या, सेपरेट प्लस साइन ने म्हणजे सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन घेता येतं. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन 2x dx प्लस इंटिग्रेशन 1 dx. राइट. सो इट इज इक्वल्स टू कोणता फॉर्म्युला वापरणार x स्क्वेअर च्या इंटिग्रेशन साठी? x रेज टू पॉवर n चा म्हणजे 2 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 प्लस 1 प्लस आता इथं 2x मधला हा 2 बाहेर घेतला इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. तर x चा पॉवर काही नाही म्हणजे काय लिहिता येतो 1, म्हणजे परत x रेज टू n चाच फॉर्म्युला वापरता येईल याला सुद्धा. म्हणजे ही व्हॅल्यू येणार x क्यूब डिवाइडेड बाय 3 प्लस 2 इंटू ऑलरेडी x रेज टू पॉवर 1 आहे म्हणजे 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1 होणार प्लस व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1? इंटिग्रेशन ऑफ 1 इज x आणि शेवटी कुठला टर्म लिहायचा? प्लस c आलाच पाहिजे. ओके, सो देयरफॉर फायनल आन्सर x क्यूब डिवाइडेड बाय 3 प्लस 2x square divided by 2 plus x plus c. हा 2 कॅन्सल होतो म्हणजे तुमचा फायनल आन्सर x cube divided by 3 x cube divided by 3 तर 1 plus 1 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो. सो फायनल आन्सर x square x cube upon 3 plus x square plus x plus c. कळतं? नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 8. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x इंटू x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. राईट. तर याला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर तो जो एक्सपान्शन आहे ना त्याचा वापर करायचा आणि नंतर x ने मल्टिप्लाय करून मग सेपरेट करावं लागेल कारण डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. सो लेट I is equals to integration x into x minus 1 bracket square into dx. Right. So therefore I is equals to x into अगोदर एक्सपान्शन करा. x minus 1 bracket square चे एक्सपान्शन काय येतं? x square minus 2x plus 1 येतं. हे झालं x minus 1 bracket square चे एक्सपान्शन. आलेल्या एक्सपान्शनला x ने मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला म्हणजे काय होईल बघा. x ने मल्टिप्लाय केलं x into x square x cube x into 2x minus 2x square x into 1 x म्हणजे x cube minus 2x square plus x आणि मल्टिप्लाय मध्ये dx. आता तीन टर्म्स आहेत सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन करता येतं. सो राइट देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ
x cube dx minus integration of 2x square dx plus integration of x dx, right? So therefore what is the integration of x cube? आता काय होतं कधी कधी माहितीये, आपण प्रॉब्लेम इंटिग्रेशनचा सॉल्व्ह करत असतो आणि फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा वापरतो. कधी कधी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करत डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इंटिग्रेशन, कारण काय तेच 18 फॉर्म्युले आहेत जे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहेत, तेच स्टँडर्ड फंक्शन आहेत ज्यांचा स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन म्हणजे sin x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे, sin x चा इंटिग्रेशनचा पण फॉर्म्युला आहे आणि दोन्ही मध्ये जास्त डिफरन्स नाहीये. sin चा डेरिव्हेटिव्ह cos आहे तर sin चे इंटिग्रेशन मायनस cos आहे, म्हणून कधी कधी प्लस का मायनस कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले क्लिअर असले की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले क्लिअर होतील तुम्हाला, नाही? थोडंसं केअरफुली ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे त्यामुळे कन्फ्युज होणार नाही. फॉर्म्युला कुठला वापरतोय, डेरिव्हेटिव्ह आहे का इंटिग्रेशन, थोडंसं लक्षात ठेवून मग यूज करायचं. तर x raised to power 3 याचा फॉर्म्युला काय होणार, इंटिग्रेशन आहे म्हणजे पॉवर वाढतो, 3 आहे तर 4 होणार, डिवाइडेड बाय 3 plus 1, राइट? मायनस हा कॉन्स्टंट आहे याला बाहेर घेता येतं, 2 into हा 2 बाहेर आला म्हणजे x स्क्वेअर चं इंटिग्रेशन 2 plus 1 डिवाइडेड बाय 2 plus 1, पॉवर 2 होता तर 1 होणार प्लस 1 होणार. तर इथं पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. So x raised to power 1 plus 1 divided by 1 plus 1. आपल्याला सवय झालेली राहते इंटिग्रेशन ऑफ x आपण 1 म्हणत असतो कारण तो डेरिव्हेटिव्ह ऑफ x आहे 1. इंटिग्रेशन ऑफ x 1 येईल का, नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 तर 1 चे इंटिग्रेशन x असा फॉर्म्युला आहे, म्हणून x चे इंटिग्रेशन 1 येणार नाही, x स्क्वेअर बाय 2 येणार. म्हणजेच काय येईल बघा, x raised to power 4 divided by 4 minus 2 into x raised to power 3 divided by 3 plus x square divided by 2 plus, ठीक है? So this is your final answer. I is equals to x raised to power 4 by 4 minus 2x cube by 3 plus x square by 2 plus c. So this is the final answer. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x मायनस 2 बाय x ब्रॅकेटचं स्क्वेअर इंटू dx. कसं सॉल्व्ह करता येईल बघा. परत a हा टर्म म्हणजे स्मॉल a, हा टर्म म्हणजे b, मायनस साइन आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन जर येत असेल तर हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आपला. तर बघा लेट i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन x minus 2 by x with respect to x integration a square म्हणजे x square minus 2ab 2 into x into 2 by x. लक्षात येत नसेल तर इथं डॉट लिहा, 2 into x into 2 by x plus 2 by x या टर्मचा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय dx. हा a स्क्वेअर, हा 2ab, हा b स्क्वेअर, राइट? म्हणजे इंटिग्रेशन x स्क्वेअर मायनस हा x कॅन्सल होतो बघा, मग 2 into 2 म्हणजे 4 आणि 2 by x चा स्क्वेअर म्हणजे 4 डिवाइडेड बाय x स्क्वेअर into dx. चला प्रत्येक टर्मचे इंटिग्रेशन सेपरेट घ्या. इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 4 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 by x स्क्वेअर into dx. प्रत्येक टर्मला सेपरेट केलं. या टर्मचे इंटिग्रेशन x raised to power 2 plus 1 divided by 2 plus 1 पहिल्या टर्मचे इंटिग्रेशन. दुसऱ्या टर्म मध्ये हा 4 कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या, हा बाहेर घेतला म्हणजे 1 येतो, 1 चे इंटिग्रेशन काढता येतं. प्लस इथं सुद्धा हा 4 बाहेर घेतला 1 by x स्क्वेअर चे इंटिग्रेशन काढावं लागेल, राइट? म्हणजे इथं पहिली टर्म काय येईल बघा. सो i इज इक्वल्स टू x raised to power 3 divided by 3 ही पहिली टर्म
minus 4 into what is integration of 1 upon x, sorry integration of 1 कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून 1 चे इंटिग्रेशन x म्हणजे 4x प्लस 4 into तर बघा इंटिग्रेशन 1 upon x स्क्वेअर डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाहीये, त्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, x रेज टू पॉवर -2 न्यूमरेटर मध्ये घेऊन गेलो आपण तो टर्म, किंवा 1/x चा इंटिग्रेशन केलं तर -1/x स्क्वेअर येतं, पण तरी त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्ट x³ डिवायडेड बाय 3 -4x प्लस 4 into x रेज टू पॉवर -2 पॉवर 1 नी वाढवायचा +1, सेम टर्म डिनॉमिनेटर मध्ये -2 +1 आणि शेवटी +c. बघा या 1 upon x स्क्वेअर ला हा पॉवर न्यूमरेटर मध्ये घेऊन गेलो म्हणजे -2 झाला, राईट. म्हणजे तुमचा आन्सर काय येतं, x³ डिवायडेड बाय 3 -4x प्लस 4 into -2 +1 म्हणजे -1 डिवायडेड बाय -1 प्लस c. म्हणजे तुमचं फायनल आन्सर येतं x³ डिवायडेड बाय 3 -4x हा मायनस येतो इथं -4 आणि x रेज टू पॉवर -1 प्लस c. म्हणजेच फायनल आन्सर x³ डिवायडेड बाय 3 -4x मायनस x रेज टू पॉवर -1 म्हणजे 1/x म्हणजे 4/x प्लस c. So this will be the final answer, x³ by 3 -4x square -4x -4/x plus c.